नमस्कार, नीलम रेसिपी अनलॉक्समध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपल्याला घरच्याच उपलब्ध साहित्यात डाळबट्टी बनवायची आहे। अगदी साधी, सोपी आणि सर्वांना जमेल अशी ही पद्धत आहे। या बट्टीसोबत खाण्यासाठी आपल्याला चविष्ट वरणसुद्धा बनवायचे आहे। हे वरण बनवण्यासाठी आपल्याला मिक्स डाळींचा वापर करायचा आहे। त्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेणार आहे। तुरीची डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ, या तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेणार आहे। तुम्हाला एखादी डाळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात। त्यानंतर गॅसवर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे। पाणी गरम झाले की मी त्याच्यात थोडेसे तेल टाकून घेणार आहे। त्याचबरोबर चवीपुरते मीठसुद्धा वापरायचे आहे। पाण्यामध्ये थोडेसे तेल वापरल्यामुळे डाळ मऊ आणि लवकर शिजते। ह्या पाण्यामध्येच आपल्याला अर्धा चमच हळदसुद्धा वापरायची आहे। तुम्हाला हळद वापरायची नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकतात। आता मी मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ तिन्ही डाळी ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। पाणी उकळायला लागले की गॅस मंद आचेवर करून झाकण लावून घ्यायचे आहे। कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्येच आपली डाळ शिजून तयार होते। डाळ शिजेपर्यंत आपण 1 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। हळद वापरल्यामुळे तुम्ही बघू शकतात आपली डाळ ही अगदी पिवळसर रंगाची छान दिसत आहे। सुरुवातीला आपल्याला चविष्ट असे वरण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून आपल्या अंदाजानुसार तेल टाकून घ्यायचे आहे। बट्टी खाण्यासाठी या पद्धतीने केलेले वरण खूपच चविष्ट लागते। तेल कडकडीत गरम झाले की आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आहे। त्यानंतर सुरुवातीला अर्धा चमच मोहरी वापरायची आहे। मोहरी तेलामध्ये चांगली कडकडायला लागली की वरून आपल्याला अर्धा चमच जिरेसुद्धा वापरून घ्यायचे आहे। मोहरी आणि जिऱ्याची कडकडीत फोडणी झाली की वरून आपल्याला थोडेसे वेगळ्या चवीचे वरण बनवण्यासाठी 1 बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे। कांदा वापरल्यामुळे ह्या वरणाला अगदी वेगळी चव येते। जर तुम्हाला रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने घडीची बट्टी आणि चविष्ट वरण नक्कीच बनवून बघा। कांदा आपल्याला फक्त तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग चेंज झाला की वरून आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा वापरायचा आहे। टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। ही फोडणी आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून द्यायची आहे। मोहरी, जिरे, टोमॅटो आणि कांदा चांगला परतून झाला की वरून आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानेसुद्धा वापरायची आहेत। कढीपत्ता वापरल्यामुळे ह्या वरणाला अगदी वेगळ्या पद्धतीची चव येते। कढीपत्ता टाकून चांगलेच परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यांची बारीक करून घेतलेली पेस्टसुद्धा आपल्याला इथे वापरायची आहे। लसूण आपल्याला थोडासा जास्तीचाच वापरायचा आहे। जितके आपले वरण चविष्ट बनेल तितकीच बट्टी ह्या वरणामध्ये चविष्ट लागेल। तुम्ही बघू शकतात ह्या फोडणीमध्ये टोमॅटो आपला अगदी सॉफ्ट असा शिजून तयार झालेला आहे। वरण तुम्ही कोणतेही बनवा, परंतु हिंग टाकायला मात्र विसरू नका। हिंग वापरल्यामुळे डाळींचा उग्रपणा जाऊन एक विशिष्ट प्रकारची चव येते। त्यामुळे मी 1 छोटा अर्धा चमच हिंग इथे वापरलेले आहे। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा। त्याचबरोबर 1 लाईकही नक्की करा। या वरणामध्ये मी हिरवी मिरचीचा अजिबातच वापर केलेला नाही। आपल्याला हे वेगळ्या पद्धतीचे म्हणजेच मसाले वापरून हे वरण बनवायचे आहे। हे सर्व साहित्य चांगले परतून झाले की वरून आपल्याला 1 चमच धने पावडर वापरायची आहे। धने पावडर टाकून झाल्यावर आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटे चांगले परतवून घ्यायचे आहे। ही फोडणी आपण अगदी मंद आचेवर दिल्यामुळे 7-8 मिनिटे नक्कीच लागणार। फोडणीमध्येच आपल्याला थोडेसे मीठसुद्धा वापरायचे आहे। मीठ आपण डाळ शिजताना सुद्धा वापरलेले आहे। त्यामुळे योग्य तो अंदाज घेऊन मिठाचा वापर आपल्याला
थोडासा कमीच करायचा आहे। तुम्ही बघू शकतात आपले सर्व साहित्य हे चांगल्या प्रकारे परतवून झालेले आहे। त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तिखट वापरायचे आहे। मी इथे 1.5 चमच घरीच तयार करून घेतलेला लाल मसाला वापरणार आहे। ही डाळ मला थोडीशी झणझणीत करायची आहे, त्याच्यामुळे मी इथे मसाले थोडेसे जास्तीचे वापरणार आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा मी इथे पुन्हा वापरणार आहे। मसाले टाकल्यानंतर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले 2 ते 3 मिनिटे पुन्हा परतवून घ्यायचे आहेत। बाटीबरोबर खाण्यासाठी डाळ ही आपल्याला थोडीशी तिखटच चांगली लागते। फोडणीमध्ये मसाल्यांना तेल सुटायला लागले की आपल्याला शिजून घेतलेली डाळ टाकायची आहे। डाळ आपल्याला कुकरमध्ये चांगली फेटून घ्यायची आहे, म्हणजे ती चांगली घट्टसर होईल। फोडणीमध्ये डाळ टाकल्यानंतर मी पुन्हा चांगले 2 ते 3 मिनिटे परतवून घेणार आहे। आता तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ आवडत असेल तेवढ्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे। डाळीमध्ये टाकायला आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, कारण कुकरमधली डाळ ही आपली आधीच गरम असते, त्यामुळे पाणीसुद्धा आपल्याला कोमटच वापरायचे आहे। त्यानंतर आपल्याला शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरायची आहे। आता आपल्याला घडीची वाटी किंवा बट्टी बनवण्यासाठी रोजच्या वापरातील गव्हाचे 1 वाटी पीठ घ्यायचे आहे। 1 वाटी पिठामध्ये आपल्याला जेमतेम 1 कप रवा घ्यायचा आहे। रवा आपला जाडसर असला तरी चालेल। तुम्हाला जेवढी बट्टी बनवायची असेल त्या अंदाजाने तुम्ही पिठाचा आणि रव्याचा वापर करायचा आहे। त्यानंतर बट्टीला चव येण्यासाठी आपल्याला चवीपुरते मीठसुद्धा वापरायचे आहे। मैद्याचा वापर आपण बट्टी बनवण्यासाठी नाही करू शकत, त्यामुळे आपण गव्हाचेच पीठ घ्यायचे आहे। आता हातावर चोळून अर्धा चमच ओवासुद्धा आपल्याला इथे वापरायचे आहेत। बट्टी कुरकुरीत आणि खुसखुशीत येण्यासाठी आपल्याला या पिठाला 2 ते 3 चमच कोमट करून तेल चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लागेल त्या प्रमाणात थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण रोजच्या वापरातील चपातीचे पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून तयार करायचे आहे। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा पद्धतीने हे पीठ मळून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवायचे आहे। आपले कणिक हे मऊसूत तयार झाले की त्यानंतर आपल्याला जेवढा आपण चपाती बनवायला गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन पोळी लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने पोळी लाटून झाल्यानंतर सर्व पोळीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने घडीची बाटी बनवायची आहे। दोन्ही साईड अर्ध्या अर्ध्या सेंटरमध्ये दुमडून घेतल्या की पुन्हा आपल्याला तेल लावायचे आहे। बट्टीला लेयर्स येण्यासाठी आपण तेलाचा वापर थोडासा जास्तीचा करायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने दुमडून झाले की वरून पुन्हा आपल्याला तेल लावायचे आहे। तेल लावल्यानंतर कोपऱ्याला त्रिकोणी आकारात अशा पद्धतीने थोडेसे दुमडून घ्यायचे आहे आणि आपली बाटी गोल गोल दुमडत पुन्हा दुसऱ्या बाजूचे कोपरेसुद्धा आपल्याला त्रिकोणी आकारात दुमडून घ्यायचे आहेत आणि एकमेकावर ठेवून अशा पद्धतीने घडीची बाटी आपल्याला बनवायची आहे। अगदी हलक्या हाताने थोडीशी ही बाटी आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे। ही बाटी आपल्याला जास्त दाबायची नाही, अगदी हलक्या हाताने प्रेस करायची आहे, कारण जास्त दाबली तर आपल्या बाटीला लेयर्स येणार नाहीत। तुम्ही बघू शकतात अगदी सर्वांना जमेल अशा सोप्या पद्धतीने मी सर्व बाट्या तयार करून घेतलेल्या आहेत। फक्त बाटी बनवताना आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्तीचा करायचा आहे। सर्व बाट्या बनवून झाल्या की मी या इडली पात्रात घालून या बाट्या वाफवून घेणार आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य असतील त्या पद्धतीने तुम्ही या बाट्या वाफवून घ्यायच्या आहेत, परंतु इडली पात्रात घातल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटातच आपल्या बाट्या शिजून तयार होतात। त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही त्या इडली पात्रात घालूनच ह्या बाट्या वाफवून घ्यायच्या आहेत।
1 चपातीच्या लोळ्या एवढी आपली ही बाटी झाली पाहिजे. आता मी इडली पात्राचे झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर आपली बाटी शिजली किंवा नाही हे पाहण्यासाठी एका सुरीचे टोक या बाटीमध्ये टाकून पाहायचे आहे. जर सुरीला पीठ लागले नाही तर समजायचे आपली बाटी शिजून तयार झालेली आहे. आता मी या सर्व बाट्या गार होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात वाफवल्यानंतर त्यांचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. आता सुरीने आपल्याला ह्या बाट्या कापून घ्यायच्या आहेत. एका बाटीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. आता सर्व बाट्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचे आहेत आणि हळूवारपणे कापून घेतलेल्या लेयर्सवाल्या बाट्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. सर्व बाट्या तेलामध्ये टाकून झाल्या की आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे. सुरुवातीला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे आपल्याला बाटी जशीच्या तशी राहू द्यायची आहे आणि त्यानंतर अगदी हळूवारपणे आपल्याला ह्या बाट्या तेलामध्ये तळायच्या आहेत. ह्या बाटीच्या लेयर्स मोकळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये बाटी हलवायची आहे. अगदी 7 ते 8 मिनिटांनंतर बंद आचेवर आपली बाटी तळून तयार होते. अगदी छान असा ब्राऊन रंग आला आणि तेलामध्ये बुडबुडे कमी झाले की समजायचे आपली बाटी तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या बाटीला लेयर्ससुद्धा अगदी जास्तीचे आलेले आहेत. बाटीला लेयर्स जास्तीचे आले तरच ते तेलामध्ये छानपैकी तळले जातात. नाहीतर बाटी ही आपली मध्ये थोडीशी कच्चीच राहते. आपले बाटीचे लेयर्स हे थोडे तेलामध्ये मोकळेच झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी छानपैकी अशी आपली बट्टी ही ब्राऊन रंगाची तळून तयार झालेली आहे. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली बट्टी ही तयार झालेली आहे. दुसऱ्या बाजूला आपली डाळसुद्धा उकळून छानपैकी चमचमीत अशी तयार झालेली आहे. आता मी पहिल्याप्रमाणे बट्टीची दुसरी बॅचही सावकाशपणे तेलामध्ये तळून घेणार आहे. बट्टी तळण्यासाठी जास्त घाई करायची नाही. ती अगदी मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटांपर्यंत ब्राऊन रंग येईपर्यंत तळायची आहे. जर तुम्हाला नेहमी त्याच पद्धतीचे डाळ आणि भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही डाळ बाटी अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. ह्या डाळबट्टीमध्ये तुम्ही गावरान तुपाचा वापर नक्कीच करा. त्यामुळे ती अजूनच चविष्ट बनते.